सिल्लोडमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालेला आहे, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया खोळंबलेली आहे। बघतोय आपण अशा घटना खूप घडतात राज्यामध्ये। ही 5वी घटना आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोडमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालेला आहे। सिल्लोड हा आपण बघतोय इथे शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचा तिथे प्रभाव आहे। खूप राजकीय दृष्ट्या हा सगळा संवेदनशील भाग आहे आणि आपण बघतोय सिल्लोडमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालेला आहे। नगर परिषदेची निवडणूक सुरू झाली आहे आणि सुरुवातीपासूनच प्रशासन सत्तार सेनेच्या म्हणजे अब्दुल सत्तारांच्या दबावाखाली काम करताना दिसतंय। ज्या मतामध्ये ज्या बूथमध्ये हिंदू मतदानाचा भरणा आहे अशा ठिकाणी स्पीड स्लो करण्यात आली आहे। मुद्दाम मशीन खराब आल्यानंतर सुरुवातीलाच मशीन खराब असल्याचं कारण सांगून काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती। ही पद्धत चुकीची आहे। या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि प्रशासनावर आम्ही दबाव टाकणार आहे। संदर्भात कोण करतंय? अब्दुल सत्तार यांच्या दबावाखाली प्रशासन हे हेतू पुरस्कार करत आहे। सिल्लोड नगर परिषद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।